कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आउट झाली, आता तुझ्यावरती राज्य। पण मला नाही येत लंगडी घालता। मग तू खेळायला कशाला आली? आता तुझ्यावर राज्य आहे ना, आता तुला लंगडी घालावीच लागेल। सॉरी, पण मला चालताच येत नाही, तर मी लंगडी कशी घालू? रूल सगळ्यांसाठी सेमच आहे। तुला जर आमच्या सोबत खेळायचं असेल ना, तर तुला लंगडी घालावीच लागेल, नाहीतर नको येऊ आमच्या सोबत खेळायला। हो, तू जा, आमच्या बरोबर खेळू नको। अगं पण जा तू, आम्हाला नाही खेळायचं तुझ्याशी। अरे काय झालं? काय झालं? हिच्यावर राज्य असून ही राज्य नाही घेते। आम्हाला नाही खेळायचं हिच्याशी। अरे पण त्यांच्या पायाला लागलंय ना, म्हणून ते असं करतायत। पण त्यांच्या पायाला कसं लागलं तुम्हाला माहितीये? एकदा काय झालं माहितीये? आनंदी गाडीतनं चालल्या होत्या, तेव्हा ना समोरून एक मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकची आणि त्यांच्या गाडीची जोरात धडक झाली। आनंदींच्या पायाला दुखापत झाली आणि म्हणून तेव्हापासून आनंदींना नीट चालता येत नाही। पण मला सांगा, आनंदी तुमच्या मैत्रिणी आहेत की नाही? मग त्यांना जरी लंगडी नाही घालता आली तरी सुद्धा तुम्ही त्यांना खेळायला घेऊ शकता ना। जरी त्यांच्यावर राज्य नाही आलं तरी चालेल ना तुम्हाला? हो, काय सांगतायत तुम्ही? ती लहान आहेत त्या, कोणाला काय सांगायचं कोणाला काय नाही सांगायचं एवढंही समजत नाही तुम्हाला? त्यांना काय कळतंय ऍक्सिडेंट बद्दल? आणि उगाचच नको त्या भयानक कल्पना त्यांच्या मनात रुजवू नका। एकतर तुम्ही तिला या शाळेत घालायलाच नको हवं होतं, आणि अशा मुलांसाठी स्पेशल शाळा असतात जिथे त्यांना जमतील असे खेळ घेतले जातात। मग तिला तिथंच घालायचं होतं। जाऊ द्या हो, त्यांना सांगून तरी काय उपयोग आहे? मुलींचा खेळायचा जो वेळ होता ना, उगाच घालवला। मुलींनो, तुम्ही जा, तिथे जाऊन खेळा जा। एक मिनिट, काय म्हणालात ताई तुम्ही? आनंदीला स्पेशल स्कूलची गरज आहे का? का म्हणजे तिला आमच्या मुलांच्यात खेळता येत नाही? अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? ते तर बिचारीच्या पायाला लागलंय, तर मग तिने काय स्पेशल शाळेत जायचं? आणि मुलांमध्ये स्पेशल वगैरे असं काही नसतो। अहो, सगळ्याच मुलांना एका शाळेत शिकण्याचा हक्क आहे, आणि पुढे जाऊन त्यांना याच वातावरणात याच समाजात एकत्र राहायचं ना। मग शिक्षण कशाला वेगळं द्यायचं? पण इथेसारख्या मुलींमुळे आमच्या मुलींवरती अन्याय होतो, आम्हाला ऍडजस्ट करावं लागतं। अहो, काय ऍडजस्ट करावं लागतं? उलट ऍडजस्ट तर आनंदीलाच करावं लागतंय। आणि ताई, जरा तरी विचार करून बोला ना। अहो, वय बघा ना तिचं। अहो, लहान मुलांच्या मनात या सगळ्या गोष्टी राहतात हो। सिद्धिराज, नका बोलू, काही राहू दे। अहो, असं कसं राहू द्या हो? तुम्ही थांबा, मला बोलू द्या तुमच्याशी। आणि ताई, तुम्ही काय म्हणत होता की लहान मुलांना हे ऍक्सिडेंट सारखी भयानक गोष्ट समजण्याची गरज नाहीये? अहो, वेळ कधी सांगून येत नसते हो। माफ करा, म्हणजे अशी वेळ येऊ नये, पण समजा उद्या तुमच्या मुलांचा काही अपघात झाला आणि त्यांना काही दुखापत झाली तर तुम्हाला आवडेल का की त्यांचे मित्रमैत्री त्यांना चिडवतात, त्यांना समजून घेत नाही? नाही आवडणार नाही। मग तसाच विचार तुम्ही आनंदीच्या बाबतीत का नाही करत? हे बघा, वेळ काही सांगून येत नसते।
आणि आपल्यालाच असं वाटत असतं की लहान मुलांना काही कळत नाही, पण सगळं कळत असतं त्यांना. आपल्यापेक्षा भारी लक्ष असतं त्यांचं, सांगतो तुम्हाला. उलट मी तर म्हणतो की आनंदीमुळे आज तर नाही शिकायचा चान्स मिळालाय. हो, आणि आत्तापासूनच पोरं तयार झाली तर काय अडचण आहे. आणि मुलांच्या मनात कधीच काही वाईट हेतू नसतो. आपण बोलतो त्यातूनच तर ते शिकतात. हे बघा, आपण आपल्या मुलांना सगळ्यांना समजून घेऊन खेळायला शिकवायचं. आपणच असा भेदभाव केला तर कसं चालेल? सॉरी, आमचं चुकलंच. पण आता पुन्हा कधी आम्ही आनंदीबद्दल असा विचार करणार नाही. इट्स ओके. पण प्लीज तुमच्या मुलींना इथून पुढे आनंदींबरोबर खेळू दे. काय गुंड्या, निघायचं का मग आता? चला. थँक्यू. मी हट्ट केलं म्हणून तिथे आलास ना. पिल्लू, थँक्यू तर मला तुला बोलायला पाहिजे. मी आलो म्हणून तर तुझ्या मैत्रिणींना आणि त्यांच्या आईला समजवू शकलो ना. आनंदीची आई सिंगल पॅरेंट आहे असं म्हणाली होती, पण तिचे वडील आहेत की. चला. हो, चला. थोडं बोलायचं होतं. आत येऊ? आई, कोण येते? यांना तुम्ही आत का नाही बोलवत आहेत? विण कोण आले ग? आता आईंना काय सांगू? आम्ही मैत्रिणी आहोत. हो, जुन्या मैत्रिणी. अचानक आली ना? हो. या ना, आत या ना. ये ना, आत ये ना, आत ये. बस ना, माझी मैत्रीण. तुम्ही बसा, मी पाणी आणते. हो, बस बस. कशी आहेस बाळा तू? बरी. ताई, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा, बोल ना. खाजगी आहे. अगं बाई, पाणी आणलं. घे. आम्ही दोघी जरा आत बसू का? जरा गप्पा मारायच्या आहेत. हा. हे, ये ना तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.